Hello student, now in this final unit, actually very simple unit, that is a permutation as a structure or permutation. We are going to study a permutation in this particular unit. आणि फार सोपं आहे. मी जे काय 2-3-4 व्हिडिओ होतील ते नीट बघितलं, तुम्हाला वेगळं काय करण्याची गरज नाही. आणि आतापर्यंत पण मी तुम्हाला तेच सांगितलं, माझे व्हिडिओ बघा, बरोबर तुम्हाला सर्व क्वेश्चनचे आन्सर देता येईल. आणि मला वाटतं तेवढं तर नक्कीच करू शकता. फार कमीत कमी त्रास तुम्हाला होईल असं बघितलंय मी. ह्या पूर्ण फक्त व्हिडिओ बघितले 2-4 तर तुम्हाला त्याच्यावरचे जे काय आहे युनिटचे सर्व क्वेश्चन मिळतील. सिम्पल, एकदम सिम्पलेस्ट युनिट आहे. फक्त नीट बघायला पाहिजे. तेवढं जर करत नसाल तर त्याला आता काही उपाय नाही. परम्युटेशन ॲज अ स्ट्रक्चर बघा, परम्युटेशन म्हणजे अरेंजमेंट. परम्युटेशन मीन्स अरेंजमेंट. आता अरेंजमेंट सपोज मी तुम्हाला सांगितलं होतं की ABC 3 लेटर्स आहेत, किती प्रकारे अरेंज करता येतात. तर आपल्याला माहिती आहे की 3 फॅक्टोरियल आहे ना, 3 × 2 × 6 वे, 3 × 2 × 1 6 वे. कुठले कुठले ABC, नंतर ACB, नंतर कुठला B घेतल्यानंतर AC, B घेतल्यानंतर CA, नंतर C घेतल्यानंतर AB, C घेतल्यानंतर BA. 6 प्रकार आहेत. हे परम्युटेशन झाले. 3 लेटरचं परम्युटेशन 1 2 3 4 आणि 5 आणि 6. कारण हे काय पहिल्या 3 वेजनी, हे 2 वेजनी, 1 हे झालंय. फक्त आता ह्या व्हिडिओमध्ये आपण पर्टिक्युलरली ह्या युनिटमध्ये परम्युटेशन डिफाइन्ड ऑन फायनाइट सेट बघणार आहोत. फायनाइट सेट हा पण फायनाइटच होता, नो डाऊट. मी तुम्हाला सांगितलं ABC फायनाइट सेट होता. प्रत्येक सेटवरती आपण हे परम्युटेशन डिफाईन करणार आहोत, सेटवरती. आणि पर्टिक्युलरली त्यासाठी सिम्प्लिसिटीसाठी आपण कुठला सेट घेणार, NN मीन्स व्हॉट तुम्हाला माहिती आहे. NN मीन्स व्हॉट, परत नोटेशन सांगतोय, 1 2 3 4 5 6 N पर्यंत. म्हणजे जर मी म्हटलं N3 तर याच्यामध्ये कुठले येतील, 1 2 3 एवढेच येतील. तर आता मी परम्युटेशन बघा, ऍक्च्युली अरेंजमेंट आहे तर कळलं. आता पर्टिक्युलरली ह्या जे आहे फायनाइट सेट वरली अरेंजमेंट मी घेणार आहे. आणि मी म्हणजे आपल्या सिलेबसला असते आहे. आणि पर्टिक्युलरली ह्या NN मधली घेणार आहे. NN म्हणजे आता मी N3 घेतो सिम्प्लिसाठी, सर्वात सिंपल 1 2 3. आता ह्याची अरेंजमेंट कशी होऊ शकेल तुम्ही सांगा मला, कशी होऊ शकेल. 1 2 3 1 3 2 1 म्हणजे नंतर 2 3 1 2 1 3 3 1 2 3 2 1. ह्या 6 प्रकारे अरेंज करता येईल ह्याला, आहे ना. 1 2 3 1 2 3 1 2 3. आता ह्याला लिहिताना मी काय लिहिणार बघा, 1 2 3 म्हणजे 1 2 3 पहिली अरेंजमेंट. तुम्ही याला प्लेस देतो, नाहीतरी हा N3 आहे म्हणजे 1 2 3 असेच नंबर येणार. तर मी म्हणेल 1 2 3 पहिल्यांदा लिहिणार प्लेस, म्हणजे पहिल्या प्लेसला 1, दुसऱ्या प्लेसला 2, तिसऱ्या प्लेसला 3. नंतर परम्युटेशन बघा लिहिलं तेच, फक्त मी काय करतोय की 1 2 3 कुठल्या प्लेसला कुठला आहे हे डिनोट करण्यासाठी. म्हणजे जसं मी लिहिलं 2 3 1, याचा अर्थ पहिल्याला 2, दुसऱ्या प्लेसला 3, तिसऱ्या प्लेसला 1 असा लिहिलाय मी. अशा प्रकारे मी लिहिणार आहे, बरोबर आहे. मग आता बघा 1 2 3 ला 1 2 3, नंतर मी लिहितो 1 3 2. ओके. नंतर 1 2 3 हे वरचे काय डिनोट करतात, क्रोनॉलॉजिकल ऑर्डर, की पहिल्यांदा काय लिहितोय, दुसऱ्या नंबरला काय लिहितो, तिसऱ्या नंबरला. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी बघा 1 2 3 1 2 3 1 2 3. आता ह्याला लिहिताना 1 2 3 1 3 2, नंतर 2 मग जे लिहिले होते तेच, फक्त मी असं लिहितो. पहिल्या पोझिशनला 2 3, नंतर 2 1 3, नंतर इथं 1 2 3, नंतर इथं किती कळलंय ना 3 1 2, नंतर कुठला 1 2 3 ला कुठला 3 2 1. ह्या अशा प्रकारे 6 परम्युटेशन, 6 अरेंजमेंट आपण लिहिल्यात. कुठल्या 1 2 3 1 3 2 2 3 1 2 1 3 3 1 2 3 2 1. ह्या 6 अरेंजमेंट झाल्या. फक्त ह्या लिहिताना आता मी कशा लिहिणार, आपण कशा लिहिणार ह्या, की बाबा नुसते 1 2 3 न लिहिता कसं लिहिणार, नाही पहिल्या पोझिशनला 1, दुसऱ्या ठिकाणी 2, तिसऱ्या ठिकाणी 3, म्हणजे 1 ला 1 2 ला 2. हे मात्र क्रोनॉलॉजिकल ऑर्डरिंग. 1 ला 1 2 ला 3 3 ला 2, किंवा 1 ला 2 2 ला 3. फक्त मी काय सांगतो नीट लक्ष द्या. तुम्ही म्हणाल 1 2 3 शिकवतात एवढं सोपं, त्याच्यावर नाही का, सोप्यावरूनच आपल्याकडे पुढे जायचं असते. 1 ला 2 1 ला 2 2 ला 1 3 ला 3 1 ला 3 वगैरे, आहे ना. म्हणजे ही जी ऑर्डर आहे ही मी अशी लिहिणार. आणि ह्यालाच आपण काय म्हणणार, परम्युटेशन. ह्यालाच काय म्हणणार आता, परम्युटेशन. म्हणजे काय बघा, N3 वरती परम्युटेशन होणार नंबर 1. आता हे परम्युटेशन जे आहे हे फायनाइट नंबरचे, पर्टिक्युलरली NN चे डिनोट करताना आपण ह्या लेटर्सने डिनोट करणार, सिग्मा
टॉ पाय असे लेटर वापरणार याला सिग्मा है ना, हा सिग्मा टॉ पाय असे लेटर्स वापरणार, ग्रीक लेटर वापरणार कॅपिटल. आता समजा मी याचे परम्युटेशन लिहितोय बघा, सिग्मा याला नाव देतो मी 1 है ना, 1. हे 6 तयार होतील माहिती आहे तुम्हाला. कशी 6 तयार होतील, 1 2 3. पहिल्या 1 2 3 हे मेन आहे, हे तर ठीक आहे, हे कंपल्सरी राहणारच पहिल्या ठिकाणी, कारण 1 2 3 आहे ना. आता बघा हे परम्युटेशन तयार होतात. सिग्मा 2 दुसरं परम्युटेशन काय, 1 2 3 ला इथं 1 3 2, नंतर सिग्मा 3 आहे ना, पहिल्या 1 2 3 1 3 2, नंतर 2 1 3, नंतर बघा 2 1 3, नंतर काय लिहितो मी 2 3 1, नंतर काय लिहितो 3 1 2, नंतर काय लिहितो 3 2 1. अर्थात 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 हे लिहिताना कसं लिहायचं, पहिल्या पोझिशनला, दुसऱ्या पोझिशनला, तिसऱ्या पोझिशन, पहिल्या पोझिशनला, दुसऱ्या पोझिशनला, तिसऱ्या पोझिशनला, पहिल्या पोझिशनला, दुसऱ्या पोझिशनला, तिसऱ्या पोझिशनला, आणि इथं सुद्धा पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या पोझिशनला कुठले 3 2 1. आणि ह्यांना जनरली कुठल्या लेटर्सनी डिनोट करतात बघा, सिग्मा टॉ नंतर पाय आहे ना, हे ग्रीक लेटर्स जे आहेत. समजा हा सिग्मा 4 सिग्मा 5 हे 6 परम्युटेशन झाले. हे तर कळलं ना, म्हणजे 6 अरेंजमेंट झालेत आपल्या. 3 ह्या नॅचरल नंबरच्या तशा किती अरेंजमेंट झाल्या, 6 1 2. पण लिहिताना हे असं लिहितात. आणि म्हणजेच थोडक्यात काय आहे, हे जे परम्युटेशन आहे बघा, इथे डेफिनेशन लिहिली, परम्युटेशन ऑन फायनाइट सेट एक्स इज बायजेक्शन फ्रॉम एक्स ऑन टू इटसेल्फ. बायजेक्शन आहे, बायजेक्शन बघा फार महत्वाचं आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्ही म्हणाल सर बायजेक्शन, बायजेक्शन म्हणजे इंजेक्शन आहे, सर्जेक्शन म्हणजे काय, प्रत्येकाला वेगळी इमेज, प्रत्येकाला वेगळी इमेज, प्रत्येकाला वेगळी इमेज, आणि इकडची प्रत्येक इमेज. आता इकडे हे बघा बायजेक्शन काय, इथं फार सिंपल डेफिनेशन आहे, बायजेक्शन फ्रॉम सेट एक्स. आता मी N3 वरती परम्युटेशन घेतलंय, तर इथं N3 आहे, इथं पण N3 आहे, म्हणजे 1 2 3 इथं पण आहे, 1 2 3 पण इथं पण आहे. तर हे प्रत्येकाला बघा आपोआपच काय होईल, प्रत्येकाला सेपरेट इमेज, प्रत्येकाला डिफरंट इमेज, आणि इकडे शिल्लक नसणार आहे, कारण इकडे पण आपण 1 2 3 घेतो, इकडे 1 2 3 घेतो, बायजेक्शन घेतोय म्हटल्यानंतर समजा आता पहिलं हे दुसरं बघा, 1 ला पहिल्या ठिकाणी 2 लिहिला, दुसऱ्या ठिकाणी 3 लिहिला, दुसऱ्या ठिकाणी 3 लिहिला, तिसऱ्या ठिकाणी 1 लिहिला आहे ना, तिसऱ्या ठिकाणी काय लिहिलं 1 लिहिलं, झालंय. किंवा आता बघा हे बघा, हे बघा थोडक्यात फंक्शन तयार होते, N3 इकडे पण, N3 इकडे पण आहे ना, N3 इकडे पण, इकडे 1 2 3, इकडे 1 2 3. समजा हे मला पाहिजे, हे आहे ना 6 सिग्मा 6, 1 ला 3, 2 ला 2 आणि 3 ला 1 झालंय. मीन्स इट इज अ बायजेक्शन. प्रत्येक एलिमेंट हा डिफरंट इमेज असेल, कारण इकडे पण 3 इकडे पण 3, त्याच सेटचं त्या सेटवरती बायजेक्शन आहे, आणि डिफरंट एलिमेंट हॅव डिफरंट इमेजेस, इकडे पण शिल्लक राहण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणून याची डेफिनेशन सिंपल आहे की इट इज अ NN वर जर मी म्हटलं, N3 वर म्हटलं तर इट इज अ N3 फंक्शन आहे, N3 to N3. आणि कसं आहे, इंजेक्टिव्ह आणि सर्जेक्टिव्ह. म्हणजेच काय, इट इज अ बायजेक्शन फ्रॉम वन सेट टू दॅट सेट इटसेल्फ. त्याच सेटचं त्याच सेटवर बायजेक्शन आहे. 1 2 3 1 2 3, आणि दुसरा पण 1 2 3, इकडे पण 1 2 3, इकडे पण 1 2 3, बायजेक्शन आहे. बघा समजा सिग्मा 3 आहे, कसं आहे, 1 ला 2, 2 ला 1, 3 ला 3. That is therefore simple definition of this permutation on finite set and or any set finite set X is a bijection from X to X. It is a bijection from X to X. म्हणजे इट इज अ फंक्शन फ्रॉम X टू X. म्हणजे इकडे पण X, इकडे पण X, आणि हे बायजेक्शन आहे, म्हणजे 1 1 आणि ऑन टू आहे, किंवा इंजेक्टिव्ह आणि काय आहे, सर्जेक्टिव्ह फंक्शन आहे. दॅट इज अ सिंपल डेफिनेशन. दिस परम्युटेशन ऑन फायनाइट सेट इज अ बायजेक्शन फ्रॉम X टू इटसेल्फ, म्हणजे X टू X वरच असेल. करेक्ट, समजले? व्हेरी सिंपल. आणि जनरली कशाने दाखवणार, सिग्मा 1 सिग्मा 2 किंवा टॉ 1 टॉ 2 वगैरे हे लेटर्स ह्याच्यासाठी वापरणार. आता हे फंक्शन असल्यामुळं मी काय म्हणेन, हा जो आहे बघा, एक एखादं एक्झाम्पल घेतो, याच्यामधलं सिग्मा 2 घेतला मी, डेफिनेशन कळली, काय प्रश्न 1 2 3. आता 1 ची इमेज, म्हणजे आपण म्हणतो 1 ची इमेज, जसं फंक्शन मध्ये काय म्हणतो 1 ची इमेज, तसं इथं काय म्हणू मी, सिग्मा, समजा हा सिग्मा आहे, सिग्मा 1 ची इमेज, सिग्मा ऑफ 2 सिग्मा ऑफ 3 आहे ना, म्हणजे सिग्मा ऑफ 3 नाही बघा, सिग्मा ऑफ 3
म्हणजे कसं लिहिणार, जसं आपण म्हणतो 1 ची इमेज काय आहे, तर इथं f(1) म्हणतो, तसं 1 ची इमेज σ(1). आता हे एक्झाम्पल घेतलं मी समजा, तर हे 1 ची σ(1) म्हणजे काय, मग σ(1) 2 आहे, σ(1). 1 ची इमेज काय आहे, 2 आहे, 1 ची इमेज 2 आहे, 2 ची इमेज काय आहे, 2 ची इमेज 3 आहे, आणि 3 ची इमेज काय आहे, σ(3) is 1। म्हणजे थोडक्यात हे काय असणार आहे, मिनिंग कळलं तुम्हाला, की इथं 1 2 3 असतील तर इथं त्यांचे इमेजेस असतील, इथं 1 2 3 असतील, पण लिहिताना ऍज अ फंक्शन म्हणून लिहिणार, तर असं पण लिहू शकता तुम्ही σ(1), इथं σ(2) म्हणजे दुसऱ्या प्लेसला कुठला आहे तो लिहिणार, σ(3) पण कुठला आहे तर ते तिथं बघायचं त्या याच्यामध्ये, की बाबा इथं पहिलं σ(1) 2 आहे, 2 ची इमेज 3 आहे, 3 ची इमेज 1 आहे, या परम्युटेशन मध्ये 1 ची 3 आहे, 2 ची 1 आहे, 3 ची 2 आहे। इंटरेस्टिंग हे परम्युटेशन असेल आणि फार सोपं आहे ह्याला, बरोबर आहे। आता बघा मी काय सांगतोय, आता बघा ह्याला सायक्लिक नोटेशन मध्ये सुद्धा लिहिता येते। हे सायक्लिक नोटेशन कशाला म्हणतात, आणि ह्या व्हिडिओमध्ये हेच बघणार आहोत आपण। एवढं तर कळलं तुम्हाला, एक परम्युटेशन ऑन फायनाइट सेट इज अ बायजेक्शन फ्रॉम सेट x टू दॅट सेट, म्हणजे सेट x टू x असं म्हणा। समजा x हा फायनाइट सेट असेल, n3 हा फायनाइट आहे, तर बायजेक्शन आहे n3 चं n3 वर, म्हणजे इकडे पण n3 आणि इकडे पण n3, आणि अशा प्रकारचे हे 6 परम्युटेशन झाले। 3 एलिमेंटचे असतील, 4 चे तुम्हाला माहिती आहे, 4 चे 4 4 असतील, 1 2 3 4 घेतला आपण सेट, तर ह्याची किती परम्युटेशन तयार होतील, 4 फॅक्टोरियल म्हणजे किती, 4 3 2 1 म्हणजे 24 परम्युटेशन लिहिता येतील आपल्याला वेगवेगळे। इथं 6 लिहिता येतील 3चे, ओके। 3चं म्हणून मी मुद्दामून एक्झाम्पल घेतले, 24 कुठं लिहित बसणार तुम्ही, कळलं आता। आता ह्याच्यामधला महत्वाचा मुद्दा काय आहे बघा, ह्याचा मधला महत्वाचा मुद्दा आहे, ह्याला हे जे आहेत परम्युटेशन, हे तर कळलंय तुम्हाला, आता परम्युटेशन कळलंय, फक्त मी आता ह्याला म्हणणार इट इज अ बायजेक्शन फ्रॉम वन सेट टू अनदर सेट, x टू x, ह्याच्यामध्ये काही डाऊट असण्याचं कारण नाही, सिंपल आहे, इट इज अ बायजेक्शन फ्रॉम वन सेट टू दॅट सेट फिट, ह्या सेटचं ह्या सेटवर बायजेक्शन, 1 2 3 नाही का, 1 2 3 वरच बायजेक्शन, 1 2 3 चं बघायचं, 1 फक्त वेगवेगळ्या इमेज आहेत, 1 2 3 2 1 3 2 3 1 3 1 2 1 2 3 2 1, वेगवेगळ्या जेवढ्या पॉसिबल अरेंजमेंट आहेत तेवढ्या, म्हणजे इट इज अ बायजेक्शन, ओके। ह्याच्यामध्ये कन्फ्युजन असण्याचं कारण नाही। आता सायक्लिक नोटेशन बघा, सायक्लिक नोटेशन, आणि ह्याच्यावरतीच आपला हा व्हिडिओ असणार आहे, फार सोपा आहे, एवढं जरी लक्षात ठेवलं तर तुम्हाला कुठले कमीत कमी सायक्लिक नोटेशन लिहिता येईल। आता समजा मी हे नोटेशन घेतलंय σ(1) तर सोपंच आहे, 1 ला 1 2 ला 2 3 ला 3 आहे, पण समजा मला हे घ्यायचंय σ(4) घेतो मी, ह्याच्यामधलं σ(4) घेतो, σ(4) म्हणजे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या पोझिशनला काय आहे, तर 2 3 1, म्हणजे पहिल्याला 2 दुसऱ्याला 3 आणि तिसऱ्या पोझिशनला 1 लिहिला मी, बरोबर आहे। याला सायक्लिक नोटेशन मध्ये कसं लिहितात बघा, आता ह्याला सायक्लिक नोटेशन बघा, फार सोपं आहे, सायक्लिक नोटेशन कसं लिहितात, आणि ह्याच्यावरतीच पहिला व्हिडिओ असेल, सायक्लिक नोटेशन लिहिता आलं पाहिजे, आणि सायक्लिकचं स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिता आलं पाहिजे, सायक्लिक वरून स्टँडर्ड फॉर्म सायक्लिक फॉर्म। आता बघा मी कसं लिहितो, 1 ला काय आहे रे, इथं 1 ला 2 आहे, 1 ला 2 लिहितो, त्याच्या पुढे लिहायचं असं, 1 ला 2 आहे ना, बरोबर आहे। 2 ला काय आहे, 3 आहे, बघा 2 ला काय आहे, 3 आहे, 1 ला 2 आहे, 2 ला काय आहे, 3 आहे ना, 2 ला काय आहे, 3 आहे, आणि 3 ला काय आहे, 1 आहे, म्हणजे सायकल झालं का कम्प्लीट आहे, 1 ला 2 2, म्हणजे ह्याचा आणि ह्याचा अर्थ एकच कळला पाहिजे तुम्हाला, ह्याला फक्त सायक्लिक नोटेशन म्हणतात बघा। हे आता ह्याच्या पुढे आपण सायक्लिक नोटेशन आलंय, म्हणजे हे आवड लिहिण्याची गरज नाही, हे काय सांगते बघा, 1 आला 2, 2 आला 3, 3 आला 1, 1 आला 2, 2 आला 1 आला 2, 2 आला 3, 3 आला 1, दॅट इज अ सायक्लिक नोटेशन। 1 ला 2, 2 ला 3, 3 ला 1, झालं सायक्लिक कम्प्लीट। अजून एखादा बघा, आता अजून एखादा बघा कसं लिहायचं, तर म्हणजे हे काय झालं रे, 1 ला 2, 2 ला काय 3, हे बघा 1 ला 2, 2 ला 3, 3 ला 1, ओके। आता बघा समजा मी σ(5) लिहायचंय मला सायक्लिक मध्ये 1 2 3, हे σ(5) 3 1 2 आहे ना, 3 1 2 कसा लिहिता येईल बघा, आता σ(5) सायक्लिक मध्ये 1 ला काय 3, 1 ला 3 दिसतंय, 1 ला 3, 3 ला 1 ला 3, नंतर बघायचं 3 ला 2, 3 ला 2, आणि बघा 1 ला 3, 3 ला 2, 2 ला 1 आहे ना, 1 ला 3, 3 ची इमेज 2 आणि 2 ची इमेज 1, हे बघा 1 3 2 झालं। म्हणजे थोडक्यात काय, सायक्लिक फॉर्म तुम्हाला लिहिता आला पाहिजे, आणि ते उलट, आता उलट सायक्लिकचं कशामध्ये लिहिता आलं पाहिजे, स्टँडर्ड फॉर्म मध्ये। समजा तुम्हाला दिलं हे सायकल आहे, स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहा,
हे आहे S3 वर, ऑन S3 आहे ना, मीन्स इट इज अ स्टँडर्ड फॉर्म ऑफ S3 मध्ये लिहायचं आहे. 3 एलिमेंट आहेत कळतात. मी पहिल्यांदा काय लिहिलं 1 2 3, मग मी लिहिलं 1 ची इमेज 2 आहे, 1 ची इमेज 2 आहे लिहिली, 2 ची इमेज 3 आहे लिहिली, 3 ची इमेज 1 आहे. म्हणजे ह्याचा अर्थ एक हे कळलं पाहिजे. ह्याला म्हणतात सायक्लिक फॉर्म आणि हा झाला स्टँडर्ड फॉर्म. हा झाला सायक्लिक फॉर्म, हा झाला स्टँडर्ड फॉर्म. बघा किती सिंपल व्हिडिओ हा. आणि आता मी फक्त याच्यात प्रॉब्लेम ह्याचेच घेणार की बाबा सायक्लिक मध्ये लिहा. सायक्लिक डेफिनेशन तर माहिती झाली तुम्हाला नाही का, इट इज अ बायजेक्शन फ्रॉम सेट एक्स ऑन टू सेट एक्स. ओके, आता मला फक्त ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स लिहितोय मी आणि बघा प्रॉब्लेम पटकन संपवतो, लगेच व्हिडिओ संपून जाईल. म्हणजे एवढ्यावरच तुम्हाला किती क्वेश्चन मिळतील की बाबा सायक्लिक फॉर्म मध्ये लिहिता आला पाहिजे एखादा, आणि स्टँडर्ड फॉर्म जो पहिले लिहिला तो स्टँडर्ड फॉर्म. सायकल म्हणजे सायकल आलं पाहिजे ते नीट आहे ना. आता हे क्वेश्चन बघा, आता बुक मधलेच काय क्वेश्चन घेतोय मी, आता त्याच्यात काय विशेष नाही तसं. बघा, राईट द फॉलोइंग परम्युटेशन इन सायक्लिक नोटेशन. राईट द फॉलोइंग परम्युटेशन इन सायक्लिक नोटेशन. समजा दिस इज अ सिग्मा 1 और टॉ काय असेल ते नोटेशन कुठलं पण घ्या. राईट द फॉलोइंग परम्युटेशन ऑन इन सायक्लिक नोटेशन. हे स्टँडर्ड नोटेशन मध्ये दिले. 5 N5 वरती आहे, कुठल्या N5 वरती, त्या काय विचार करू नका तुम्ही, तुम्हाला कळेल. 1 2 3 4 5. आता ह्याला सायक्लिक क्वेश्चन काय आहे, क्वेश्चन काय आहे परत बघा. क्वेश्चन काय आहे, राईट सायक्लिक राईट इन सायक्लिक नोटेशन. राईट इन सायक्लिक नोटेशन लिहित नाही मी क्वेश्चन याच्यावरती, फक्त क्वेश्चन कळला. राईट इन सायक्लिक नोटेशन 1 2 3 4 5. आता हे नोटेशन असं स्टँडर्ड परम्युटेशन आहे 3 4 2 5 1. 5 एलिमेंट आहेत म्हणजे N5 वरती आहे. आता याची अरेंजमेंट कशी केलेली आहे ही सायकल मध्ये लिहायची आहे. म्हणजे 1 ची इमेज 3, दुसऱ्या ठिकाणी 4, तिसऱ्या ठिकाणी 2, चौथ्या ठिकाणी 5, पाचव्या ठिकाणी 1. बरोबर आहे. आता मला सायकल कसं तयार करता येईल बघा. सायकल हे फक्त एकदाच येईल आहे ना, किंवा बघा 1 ला 3, 1 ला सुरुवात करायची, 1 ला 3 आला, 1 ला 3 लिहिला, 1 च्या पुढे 3 चालायचं सायकल. 3 ला बघा, 3 ला काय इकडे बघायचं, 3 ला काय 2 आहे लिहिला, 3 ला 2, 3 ला 2. आता 2 ला 4 हे बघा, 2 ला काय आहे 2 ची इमेज 4 म्हणजे 2 ला 4 लिहिला, 2 ला 4. 4 ला 5, 4 ला बघा काय, 4 ला काय आहे 5. इथे बघायचं 4 ला 5 आहे ना, 4 ला 5 आणि 5 ला 1 झालं कम्प्लीट. 5 ला 1 म्हणजे आता लिहिण्याची गरज आहे. 1 3 2 दॅट इज अ सायकल. दॅट इज म्हणजे ह्याचा अर्थ एकच झाला बघा. ह्याला म्हणतात स्टँडर्ड फॉर्म आणि ह्याला काय म्हणतात सायक्लिक फॉर्म. परम्युटेशनचा स्टँडर्ड फॉर्म, सायक्लिक फॉर्म. हा काय सांगतो की पहिल्या प्लेसला 3 आहे, दुसऱ्याला 4 आहे, तिसऱ्याला 2 आहे, चौथ्याला 5. हे 1 2 3 क्रमानेच येणार. पाचव्या ठिकाणी 1 आहे, पहिल्या ठिकाणी 3 आहे, दुसऱ्या ठिकाणी 4 आहे. पण सायक्लिक फॉर्म असा नाही. सायक्लिक फॉर्म कसा येईल की पहिल्या ठिकाणी काय म्हणजे 1 ची इमेज काय म्हणजे टॉप 1 3 आहे, 1 ची इमेज 3 आहे, 3 ची इमेज 2 कळतंय, 2 ची इमेज बघा, 2 ची बघायची, 2 ची किती 4, 4 ची बघा 5 आहे आणि मग हे सायकल असं 5 ची इमेज किती 1 झालं. सायकल कम्प्लीट. म्हणजे सायकल कसं येईल 1 3 2 4 5 ते येणार सायकल. ओके, दुसरं एक्झाम्पल. क्वेश्चन तोच का, क्वेश्चन लिहू वरती, क्वेश्चन कळतंय. राईट इन सायक्लिक नोटेशन, राईट फॉलोइंग परम्युटेशन इन सायक्लिक परम्युटेशन आहे तेवढं लक्षात घ्या ना, एकदम पूर्ण क्वेश्चन. राईट इन सायक्लिक नोटेशन बघा. परत एखादं घ्या टॉ, आपण टॉ 2 घेऊया. 1 2 3 4 1 2 3 4 5 आहेच स्टँडर्ड फॉर्म. हे आहे पोझिशन कशी आहे बघा, पहिल्या ठिकाणी 3 आहे, 3 5 1 2 4. आता बघा सायकल मध्ये कसं आहे, 1 ला 3 आहे, 1 ला 3 दिसतंय, 1 ला 3 लिहिला. 3 ला काय आहे बघा, 3 ला 1 आहे. काय नाही, फार सोपं आहे. 3 ला 1 आहे. अरे आता बघा, आता कसं, आता इथं 1 नाही लिहायचा, 1 ला 3 आहे. आता परत 1 रिपीट नाही करायचा. म्हणजे 1 ला 3 3 ला 1 हे इथं संपलंय. 1 ला 3 3 ला 1 हे सायकल ब्रेक झालं इथं. आता 1 ला 3 3 ला 1. आता पुढं 1 ला 3 3 ला 1 पुढे नाही जाता येत कारण परत 1 ला 3 येणार आहे ना. मग आता 1 ला 3 3 ला 1 झालंय, कळलंय. 1 ला 3 3 ला 1. आता उरलेले घ्या म्हणजे कुठले 1 झालंय 2 घेतो मी. 2 ला काय आहे 5 आहे, 2 ला 5 आहे लिहिलं 5. 2 ला 5 आहे बघा, इथं लिहितो मी. 1 ला काय आहे 3,
आणि लगेच 1 ला 3 झाल्यावर 3 ला 1 म्हणजे सायकल कंप्लीट झालं इथंच. आता 2 ला 5 आहे, 2 ला 5 आहे लिहिलंय, 5 ला 4 आहे, 5 ला 4 आहे, 2 ला 5, 5 ला 4 इमेज. आता 4 ला काय आहे 2 आहे, 4 ला परत 2 आहे ना, म्हणजे हे पण कंप्लीट झालं. 2 ला 5, 5 ला 4, 4 ला 2. मला वाटते सारेचे सारे झालेत बघा. 1 ला 3, 1 ला 3 आहे ना, 2 ला 5 आहे दिसते, 3 ला 1 आहे, 3 ला इकडे नाही जायचं, 3 ला 1 सायकल कंप्लीट आहे. 4 ला 2 दिसते का, हो 4 ला बघा ह्या सायकल मध्ये जायचं, 4 ला 2 आहे, 5 ला 4, 5 ला 4 म्हणजे सायकल कसं 2 to 5, 5 to 4, 4 to 2, 2 to 5, 5 to 4, 4 to 2. म्हणजे इथून झाल्यानंतर इकडं 3 मधून 2 मध्ये नका जाऊ. 1 ला 3, 3 ला 1, इथं 2 ला 5, 5 ला 4, 4 ला 2 सायकल सायकल आहे ना, 1 3 असं येणार. 1 ला 3, 3 ला 1, इथं 2 ला 5, 5 ला 4, 4 ला 1, 2 ला 4 सायकल कंप्लीट. दॅट इज सायक्लिक नोटेशन. म्हणजे टी टॉटूच आहे, पण हे मात्र 2 सायकल येतील इथं, 2 सायकल. हे कंप्लीट नाही येणार, हे डिसजॉईंट सायकल आहे बघा, 2 वेगवेगळे येतील. मिनिंग कळला? म्हणजे सायकल तुम्हाला लिहायचीच आहे. कधी 1 पण सायकल येईल, कधी 3 पण सायकल येतील, नाही का. दुसरं एक्झाम्पल, राईट इन सायक्लिक फॉर्म कुठलं तरी घेऊया आपण. 5 1 3 4, 5 1 3 4. राईट इन सायक्लिक फॉर्म, राईट इन सायक्लिक फॉर्म. 1 ला 5, 1 ला 5 दिसतात. मग आता 5 ला काय दिसते 2, 2 ला काय म्हणजे 1 ला 5, 5 ला 2, 2 ला काय 1, 2 ला 1 म्हणजे परत आला 1, सायकल कंप्लीट. बघा 1 ला 5, 5 ला 2, 2 ला 1 है ना. 1 ला 5 म्हणजे 1 ला 5, 5 ला 2, 2 ला 1, 1 ला 5 सायकल कंप्लीट, सायकल कंप्लीट. आता 1 5 2 नंतर दुसरं सायकल आपल्याला पूर्ण एलिमेंट नाही झाले, 5 एलिमेंट पाहिजेत, 5 दिसायला पाहिजेत. 1 5 2 आता कुठलं घ्या, असं काय नाही, कुठल्याही क्रमाने घ्या तुम्ही, त्याने काय फरक नाही, विचार करायचा नाही. 1 5 2 झाला, मी 3 घेतो आता है ना. 3 ला काय आहे 3च आहे, 3 ला 3च आहे, काही लिहिण्याची गरज नाही. या सायकल मध्ये 3 ला 3 नाही लिहायची गरज. 3 ला 3 मी सिंगल लिहायचा, फक्त 3 ला 3 आहे. आता काय राहिला झाला 1 5 2 3, 4 ला 4 ची इमेज 4च आहे, हे असं लिहितात. सोपं आहे, सोपं आहे. सायक्लिक नोटेशन मिनिंग कळला? आता बघा हे जे सायक्लिक नोटेशन आहे हे असं सुद्धा लिहू शकता. जे सिंगल आहेत ते लिहिण्याची काही आवश्यकता नाही. 3 ला 3 नाही लिहायचं, 4 ला 4 नाही लिहायचं. म्हणजे मी कसं लिहिणार बाबा, 1 ची इमेज 5 आहे, म्हणजे ह्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिताना मी कसं लिहिणार, उलट क्वेश्चन पण देणार मी तुम्हाला. 1 2 3 4 5 आहे ते कळेल तुम्हाला. S5 चे येते, S5 चे तर मी म्हणेल 1 ची इमेज 5 आहे, 5 ची इमेज 2 आहे, 5 ची इमेज 2 ची इमेज मात्र घ्यायला पाहिजे, नाही तुम्हाला 2 ला इमेज नाही, 2 ची इमेज 1. आता तुम्हाला संपलं, काहीच नाही लिहिलं, काहीच नाही लिहिलं, याचा अर्थ 3 ला 3च आहे, 4 ला काय आहे 4 आहे. दॅट इज अ सायक्लिक नोटेशन. मला वाटते व्हेरी सिम्पल, कळलं असेल. परत एक आणखी घ्या, अख्ख्या बुक मधले एक्झाम्पल घ्या, त्यामुळे तुम्हाला कुठलाही मल्टिपल चॉईस आला तर ह्याच्यात जर जाण्याची काही गरज नाही. ठीक वगैरे 1 5 4 3 2, 1 5 4 3 2, 1 5 4 3 2, 1 5 4 3 2. ओके, सायक्लिक नोटेशन, सायक्लिक नोटेशन. बघा आता 1 ला 1 आहे, लिहून ठेवा, तुमचं कन्फ्युजन होऊ नये म्हणून. 1 ला 1च आहे, काय प्रश्न आहे, सायकल कंप्लीट. 2 ला 5 आहे का, 2 ला 5, 5 ला 2 म्हणजे हे पण सायकल कंप्लीट झालं. 2 ला 5, 5 ला 2 झालं. आता 3 ला काय आहे 4 आहे, 3 ला 4 आणि 4 ला 3 झालं, सायकल कंप्लीट है ना. 1 ला 1 याचा अर्थ काय, 1 ची इमेज 1, 2 ची इमेज 5, 5 ची 2, 3 ची 4, 4 ची लिहायचं जसे स्टँडर्ड फॉर्म मध्ये. बघा इथं लिहिता येईल तुम्हाला 1 ची इमेज 1च. हा 1 नाही लिहिला तरी चालेल, पण ह्याला विसरू नका, नाही म्हणजे 1 ची इमेज 1च है ना. म्हणजे हा लिहा किंवा नका लिहू, सिंगल असेल तर लिहायची गरज नाही. 2 ची इमेज 5 आहे, 5 आहे. 3 ची इमेज दिसते तर 4 आहे, 4 ची इमेज मनाला दिसत नाही आहे, हे सायकल असं असते, सायकल कंप्लीट. 4 ची इमेज 3, 5 ची 5 ला इकडे नका जाऊ, एक सायकल कंप्लीट आहे. 2 to 5, 5 to 2, 2 to 5, 5 to. मला वाटते हे बस झालंय सायक्लिक नोटेशन. आता उलट घेतो, राईट इन स्टँडर्ड फॉर्म, राईट फॉलोइंग परम्युटेशन इन, नाही का, राईट क्वेश्चन काय घेतोय मी, स्टँडर्ड नाही का, राईट फॉलोइंग, राईट परम्युटेशन इन स्टँडर्ड फॉर्म. म्हणजे सायक्लिक देतो
इन स्टँडर्ड फॉर्म ऑफ S5 चूज देतो. ठीक आहे, S5 चूज देतो. बघा आता समजा हे सिग्मा 1 ह्या परम्युटेशन सायक्लिक मध्ये दिलंय तुम्हाला, स्टँडर्ड मध्ये 1 3 2 दिलाय, 4 5 दिलाय. बघा कसं लिहिणार, S5 आहे ना, S5 आहे म्हणजे 1 2 3 4 5 लिहिलंय मी, S5 आहे, महत्वाचं लक्षात घ्या. 1 ची इमेज 3 लिहिली. इथं बघा क्रमाने सारेच भरा ना. 1 ची 3, 2 ची बघा, 2 ची इकडं नाही, 1 ची 3 3 ची 2 2 ची 1, हे फक्त सायकल लक्षात घ्या. 1 ची 3 3 ची 2 2 ची 1 म्हणजे 2 ला 1 आहे. 3 ला इकडं उलट नका जाऊ, 3 ला 2 3 ला 2, 4 ला हे दिसते इकडं, 4 ला 5 आहे, 4 ला 5 आणि 5 ला 4 ला 5 5 ला 4 आहे. दॅट इज म्हणजे हा फॉर्म आहे. कसं आहे, सायकल हे स्टँडर्ड फॉर्म, सायक्लिक फॉर्म मधून स्टँडर्ड मध्ये लिहिता आलं पाहिजे, स्टँडर्ड मधून सायक्लिक फॉर्म मध्ये. आता मला सांगा याच्यात क्वेश्चन मल्टिपल आला तर किती सोपा असणार आहे. म्हणून तुम्हाला सांगितलं फक्त व्हिडिओ बघा, म्हणून हा मी युनिट मागं ठेवलंय. याच्यात तुम्हाला कुठला नाही तर म्हणाल सर आता अभ्यास काय, अरे स्टडी काय करताय, नुसतं वाचा तुम्ही. एवढ्या शॉर्ट मध्ये स्टडी कुठलाच करू शकत नाही, कुठल्या बुक मधून पण करू शकत नाही, नाही का. तुमच्याबद्दल मला कल्पना आहे, तुम्ही याला अशी 1 महिना लागेल, त्याला मी एका व्हिडिओत तुम्हाला सांगेल काय करायला पाहिजे. तर समजलंय. नंतर बघा सायक्लिक फॉर्म दिलाय, हे झालंय वर स्टँडर्ड फॉर्म मध्ये. स्टँडर्ड फॉर्म क्वेश्चन तो स्टँडर्ड फॉर्म ऑफ S5 मध्ये लिहायचे आहे. सायक्लिक दिलाय 1 2 3 5 1 2 3 5. कसं लिहाल, काय जे नाव असेल त्यांनी दिलेलं असेल ते, किंवा ह्याचं नाही का, ह्याला मी म्हणतो सिग्मा किंवा टॉ आहे ना, स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचं. आता टॉ स्टँडर्ड फॉर्म मध्ये 5 मध्ये आहे, 1 2 3 4 5 लिहा. 1 ला दिसतंय 2, 2 ला 1, 3 ला 5, 5 ला 5 लिहायचं आहे. 5 ला किती आहे 3 आहे ना. 4 ला काहीच नाही दिसत, ह्याचा अर्थ 4 हा सिंगल आहे, म्हणजे 4 ला 4 म्हणजे काय, 4 ला 4. नाही तर म्हणाल त्याला इमेजच नाही, इमेज नाही म्हणजे तोच एलिमेंट त्याची इमेज, म्हणजे हा 4 लिहायलाच पाहिजे अशी काय आवश्यकता नाही. नसला तर तुम्ही समजायचं, लिहितच नाहीत बहुतेक. 1 ला 2 2 ला 1 3 ला 5 5 ला 3, 4 गेला कुठं, 4 ला 4. ओके, अशा प्रकारे स्टँडर्ड फॉर्मचं कन्व्हर्शन सायक्लिक फॉर्मचं कन्व्हर्शन स्टँडर्ड फॉर्म 1 3 2 5 4. आता घ्या 1 3 2 5 4 एकच सायकल, समजा हे सिग्मा आहे. बघा आता स्टँडर्ड फॉर्म काय, 1 2 3 4 5 लिहून घ्यायचे. 1 ला 3 आहे, 1 ला 3, 2 ला इकडे बघितलं तरी चालेल, असं लिहा किंवा असं लिहा, फक्त चुकू नका. 1 ला 3 आहे, 3 चा पहिले लिहा किंवा मग 2 क्रमाने घ्या. 1 ला 3 आहे, 2 ला काय आहे 5 आहे, 2 ला 5 आहे, 3 ला काय आहे 3 ला 2 आहे, 3 ला 2 आहे. 4 ला काय आहे, 4 ला इकडे बंद झालंय म्हणजे हे इकडे आलंय नाही का सायकल. 4 ला 1 आहे. 5 ला काय आहे, 5 ला किती 4 आहे, 5 ला 4 आहे, 5 ला 4 आहे. दॅट इज स्टँडर्ड नोटेशन. 1 4 3 नेक्स्ट एक्झाम्पल 1 4 3 स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहा S5. स्टँडर्ड फॉर्म मध्ये ह्याला सायक्लिंग म्हणतात. स्टँडर्ड कसं लिहायचं, 1 2 3 4 5 हा स्टँडर्ड फॉर्म S5 चा आहे. 5 चा आहे म्हणजे 5 एलिमेंटची अरेंजमेंट आहे. 1 ची इमेज 4 लिहिली, 2 ला काहीच नाही दिसत म्हणजे 2 चा आहे. 3 ची इमेज आहे, हे बघा सायकल आहे, 1 ची 4 4 ची 3 3 ची 1 4 ची 3 आहे. 5 ला काय नाही दिसत म्हणजे 5 ला 5. मला वाटते चांगल्या प्रकारे तुम्हाला कळलं असेल. फार सोपं काम आहे. अशा प्रकारे परम्युटेशन ॲज अ स्ट्रक्चर बघितलं आपण. परम्युटेशन ॲज अ बायजेक्शन फ्रॉम फायनाईट सेट टू दॅट सेट इट सेल्फ, हे महत्वाचं. हे बायजेक्शन आहे 1 1 आणि ऑन टू. प्रत्येकाला वेगळी इमेज आणि नाही का ऑन टू म्हणजे कोडोमेन मध्ये एक्स्ट्रा एलिमेंट नसणार आहे, कारण तेच इकडे घेतो आपण, तेच तिकडे घेतो आणि प्रत्येकाला एक एक जोडतोय म्हणजे 1 1 आणि ऑन टू. पहिली दुसरी गोष्ट परम्युटेशन NN चे बघणार आपण. कशाचे, NN चे म्हणजे जे काय असेल 3 असेल 1 2 3 5 असेल 5 6 असेल 1 2 3 4 5 6. आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपण काय म्हटलं की बाबा स्टँडर्ड फॉर्म जसं लिहितोय आपण त्या सायकल मध्ये लिहिता आलं पाहिजे, आणि सायकल मधून स्टँडर्ड फॉर्म मधून सायकल फॉर्म. ओके, दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण त्याचं कंपोजिशन म्हणजे प्रॉडक्ट कसा करतात ते बघूया. सोपं आहे, लगेच तुम्हाला टाकतो. बाय.